राहुल गांधींसह त्यांच्या 25 सहकाऱ्यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे। ही धमकी करणी सेनेकडून देण्यात आली असून हा व्हिडिओ पाहून काँग्रेसमध्ये संताप उफाळलाय। अजून एक गोडसे बनवला जातोय का असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घरात घुसून गोळी मारण्याची धमकी देण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय। हा व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचा दावा केला जातोय आणि त्यातही हा व्हिडिओ करणी सेनेचाच असल्याचं सांगितलं जातंय। हा व्हिडिओ टाकल्याची अधिकृत माहिती काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सदरील व्हिडिओ एक्स वर शेअर करून दिली आहे। धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या व्हिडिओमुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा सगळा खापर आता भाजपवर फोडला जात आहे। तशी पहिली वेळ नाही की राहुल गांधींना अशी धमकी भेटली असेल, परंतु आता या व्हिडिओमध्ये भाजपचा पदाधिकारी राहुल गांधींसह त्यांच्या 25 सहकाऱ्यांना मारण्याची धमकी देतोय। मात्र आता काँग्रेसने भाजप आणि आरएसएस वर जोरदार टीका केली आहे। नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात। या व्हिडिओमध्ये करणी सेनेचा हा व्यक्ती म्हणतोय, ज्या प्रकारे या 25 खासदारांनी संसदेत घुसून ओम बिर्ला यांच्यावर शिवीगाळ आणि हल्लाबोल केलाय, हा राहुल गांधी यांनी घडवून आणलेला प्रकार असू शकतो। आम्ही भाजप आणि करणी सेनेचे कार्यकर्ते याचा निषेध करतो। अशी घटना पुन्हा घडल्यास आम्ही त्यांना घरात घुसून मारू, मग त्याला प्रशासन जबाबदार असेल। त्या 25 खासदारांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। भाजपचे मंत्री किरेन रिजिजू यांच्या वक्तव्यानंतर आम्ही खूप रागात आहोत। जर या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली नाही तर आम्ही त्यांना घरात घुसून गोळ्या मारू, मग मला जेल झाली तरी चालेल, मला काहीच हरकत नाही।